नमस्कार, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आज संडे असल्यामुळे मी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले होते आणि आम्हाला थोडं कामही होतं, थोडं डीमार्टलाही जायचं होतं. त्यामुळे आज आम्ही स्टुडिओमध्ये आलेले होते. इथं मला 15 ते 16 वर्षापासून माझी इच्छा होती की मला फोटो काढायचं शिकायचं होतं, पासपोर्ट फोटो वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की मला प्लीज आज शिकवा तुम्ही. तर त्यांनी चक्क आज मनावर घेतलं आणि मला आज ते पासपोर्ट फोटो शिकवत होते. तर पहिलाच फोटो मी, माझा मुलगा देवाशिष आहे त्याचा फोटो काढला आणि तो मी तयार करायला घेतला. अशा प्रकारे मी 2 ते 3 कस्टमरचे पासपोर्ट फोटो काढले आणि ते तयार केले. अगोदर ते मला इथं अम्ब्रेला वगैरे चालू करायचं शिकवत होते. त्यानंतर मी इथं देवाशिषचा पासपोर्ट फोटो काढला. ह्या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसे फोटो तयार केले ते पासपोर्ट फोटो. इथं हे मला शिकवत होते कम्प्युटर सुरू करण्यापासून, ते कार्ड आहे ते कार्ड CPला लावण्यापासून हे सर्व ते मला शिकवत होते. खरंच कुठलंच काम सोपं नसतं. जेव्हा मी फोटो तयार करायला घेतला, 1 ते 2 फोटो तयार केले मी. त्यानंतर माझ्या डोळ्याची एवढी जळजळ होऊ लागली की खूपच जळजळ होऊ लागली, कारण पूर्ण नजर आपल्याला त्या कम्प्युटरवर लावून बारीक काम करावं लागतं, एडिटिंग करावी लागते. त्यामुळे खूप अशी डोळ्यांची जळजळ होत होती. खरंच कुठलंच काम हे सोपं नसतं. अशा प्रकारे ते मला इथे शिकवत होते आणि मलाही खूप छान असा आनंद झालेला होता. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये गेलो. जवळपास 3 वाजले होते आम्हाला डीमार्टला जायला, कारण मतदानाचं ते फॉर्म भरणं चालू असल्यामुळे स्टुडिओमध्ये खूप सारी गर्दी होती. इथे आम्ही आता डीमार्टमध्ये आलेलो आहोत. थोडं सामान घेतलं आणि आम्ही घरी गेलो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.